बनवणार आहोत आषाढी एकादशीमुळे उपवासाचा डोसा। तर बनवायला घेऊयात। मिक्सरमध्ये 2 मिरच्या, जिरं घ्यायचे, मिक्सर करून घ्यायचे त्याला व्यवस्थित। तर हा डोसा खूप छान होतो, नक्की ट्राय करा हा डोसा। आणि खूप युनिक रेसिपी आहे आणि रोज रोज खिचडी वगैरे ते तर खाऊ वाटत नाही, त्याच्यामुळे आज डोसाच बनवूया म्हटलं। तर मी ह्याच्यामध्ये आता वरई ॲड केली आहे। वरई भिजून ठेवली होती 10 ते 15 मिनटं आणि मग आता तिला मिक्सर करायचे। वरई ॲड केली। आता आपण शाबूचे तांदूळ ॲड करणार आहोत, बघू शकता। आणि शाबूचे तांदूळ ॲड केलं की मग थोडंसं पाणी टाकून मग मिक्सर करून घ्यायचं। मिक्सर करून झालेलं आपलं अशी स्मूथ बॅटर झालं पाहिजे आपल्या डोस्याचा। आणि आता तवा ठेवून घेऊयात। तवा जास्त प्रीहीट होस तोपर्यंत थांबायचे, तोपर्यंत आपण मीठ वगैरे टाकून घेऊयात त्याच्यामध्ये बॅटरमध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। आणि खूप टेस्टी होतो हा डोसा आणि असं वाटतच नाही की उपवासाचं खाल्लंय आपण की काय, छान लागतं। आणि कोथिंबीर तुमच्या चवीनुसार कट करून टाकायचे त्याच्यामध्ये आणि हलवून घ्यायचं मस्तपैकी। ऑइल लावून घ्यायचं। ऑइल लावून झालं की डोस्याचं बॅटर आता त्याच्यामध्ये टाकून गोल गोल डोसे बनवून घेऊयात अशा पद्धतीने। खूप असं स्मूथ बनवायचे डोसे, खूप स्मूथ बनतात ते, चिकटतही नाही तव्याला आणि काही नाही। आणि डोसाच्या तव्यात नाही बनवले तरी चालतील, आपल्या नॉर्मल साध्या तव्यातच बनवते मी पण, बघा किती सुंदर होतात ते। अशी काही गरजच नाही की त्याला फ्राय पॅनच हवं आहे की काय, आपल्या साध्या तव्यामध्ये पण सुंदर डोसे होतात। थोडंसं ऑइल लावून घ्यायचं त्याला बाजूनी आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी। खास आषाढीसाठी बनवली आहे मी। आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज।